माझ्या गावाची परिस्थिती पाहिली, दादांच्या गावाची परिस्थिती पाहिली तर चित्र तुमच्या लक्षात आहे. आम्ही आमचं प्रामाणिकपणे जिथं जेवढं काम करायचं होतं तेवढं काम प्रामाणिकपणे केलं. तुमच्या तब्येतीला जमेल होईल तेवढं काम केलं आहे. त्याच्यातून तुम्ही पुढं गेलात. त्यांचं आम्ही ऐकलं पाहिजे. त्यांनी एखादी भूमिका सांगितली, त्यांच्याशी एखादी चर्चा केली, ते घुसमट होण्याचा प्रश्न येत नाही. मोकळेपणाने आम्ही त्यांच्याशी बोललो आहे, पण त्याचं उत्तर आणि प्रत्युत्तर मात्र त्याच्यात दिसत नाही. ज्यावेळेस मार्केटला सगळे लोक प्रचार करायला लागले आणि प्रचाराचे होल्डिंग लावायला लागले तर असं चित्र आहे. शेजारचा उमेदवार घेऊन ज्यावेळेस मी इच्छुक असणं चुकीचं नाही, कारण मी इच्छुक असणं आणि एकट्याने इच्छा व्यक्त करणं त्याच्यात चूक नाही. आज मला जर कदाचित एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर मी माझे हितचिंतक 5, 50, 100 उभे केले असते तुमच्यासमोर आणि सांगितलं असतं आम्ही सगळेजण असं निर्णय घेणार आहे. मी इच्छुक आहे हे सांगायचं काही कारण नाही. हे माझ्या नेत्यांनाही मी सांगितलं आहे, आजही सांगतोय, कालही सांगितलं होतं, उद्याही तेच सांगणार त्याच्या काय. पण जेव्हा अशी परिस्थिती तयार होते जिथं हे सगळं मान्य व्हायला पाहिजे तिथं मान्य होत नाही, त्यावेळेस अशी परिस्थिती तयार झाली की एकतर निवडणूक लढवायची असेल तर लढावी लागेल आणि नसेल, या सगळ्या सहन होत नसेल तर थांबावं लागेल. हे दोनच पर्याय माझ्यापुढे.